आणि सत्संगाच्या श्रवणातून सर्व इंद्रिय पावन होतात. श्रवण का करायचं? साधूसोबत का राहायचं? आणि जीवनामध्ये आपले श्वास, आपला आयुष्याचा काल परमात्मा प्राप्तीसाठी, परमात्म्याच्या भेटीसाठी, परमात्म्याच्या ओळखीसाठी जेवढा काल आपण परमात्म्याला दिला, भगवंताला, तो काल धन्य झाला, बाकीचा काल नाही. कदापि नाही. जो काळ, जो वेळ आपण व्यवहार, संसार, परमार्थ, बाकी जे काय करतो, तो काळ आपल्यासाठी नसतो. पण जो आपल्या आयुष्याचा काळ आहे, तर त्या काळातून ते श्वास, ते चिंतन, ते मनन, ते स्मरण, ते नाम, ते चिंतन, ते दान, ते धर्म आणि शेवटी महत्वाचे श्रवण, जे आपण आता रोज करतो. ताई 4 दिवस मूत्रवागड झालं, सगळं आपण करतो म्हणून नाही, त्याची लीला असते भगवंताची. नाम घेता येतं सगळ्याला, रामकृष्ण हरी म्हणता येतं, नमः शिवाय म्हणता येतो. पण प्रेम किती करावं हे त्यांच्या हृदयावर डिपेंड असतं, अवलंबून असतं. नाम घेती का न घेती वाणी, त्याला पुण्य कारण आहे. मुखातून नाम यावं का मुखातून बाकीच संसाराचं वाणीने बोलावं, व्यवहार तर करावाच लागतो, पण वाणी ना मला द्यावी लागते. आणि अंतःकरण भगवंताशी समाविष्ट व्हावं लागतं, त्याला ज्ञान म्हणावं लागतं. अंतःकरणाचा सगळ्या वृत्त्या भगवंताची एकनिष्ठ असतात, तेव्हा भक्ती प्रगट होती. आणि सगळ्या वृत्त्याचा वाद होतो तेव्हा आत्मभाव जागा होतो, ज्ञानी महात्मा तो होतो. एक साधी सोपी व्याख्या आहे की जन्माला आल्यानंतर आपण काय करावं. नाना ग्रंथाचं अवलोकन करताना भगवंत आपल्याला जवळ घेतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. नाहीतर यमलोकात जाणं, पितर लोकात जाणं, नाना येणं भोगणं, पुण्य करणं, विचित्र खाते अंतःकरणाचं, मनबुद्धीचं. मन आणि बुद्धी तुम्हाला दिली देवानं, सगळ्यालाच मन आहे, सगळ्यालाच बुद्धी आहे, सगळ्याला प्रारब्ध भिन्न आहे. आणि सगळ्याच आयुष्य तुमच्या हातात आहे, कसं घालायचं, कसं खर्च करायचं. आयुष्याच्या साधनेत सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार अवलोकने नारायणे अवलोकन दिला. एवढा अधिकार प्रत्येकाला दिला की सच्चिदानंद पदवी घ्यावी, सच्चिदानंद पदवी घेणे. पण सच्चिदानंद म्हणजे हेच काही कळत नाही, तर होता कसं आहे. नामाकडे जायचं तर पुण्याविना कसं जात आहे. ज्ञान ऐकायचं तर अधिकाराविषयी तुमच्या हृदयात कसं थांबेल. ज्ञान हृदयात थांबलं पाहिजे आणि अंतःकरण भगवंतापाशी एक झालं पाहिजे. ज्ञानाचा प्रभाव आहे भगवंताकडे अंतःकरण येतं. लग्नाचा प्रवाह आहे मुलगी नवऱ्यासोबत नांदती आहे की नाही. आपण नक्षत्र टाकली की ती पोरगी म्हणजे तो माझा आहे, हे घर माझं आहे म्हणते ना. आयुष्यभर आईवडिलाकडे खेळलेली वाढलेली मुलगी एका अक्षरानं कुणाची होती, सासरची. एका दिवस पडते ना, 100दा पडती, एकच पडती, रोज पडती. हा वाक्याचा बोध गुरुकुण एकदाच आहे, 1000दा नाही. लग्न झालं किती म्हणते हे घर माझं नाही, मायबाप और हक्क नाही. हे काय माहिती तुम्हाला. मुलगी हक्क करते बापावर, पुन्हा प्रेम करते, हक्क नाही. तरी माहेर सोडलं तर प्रेम सुटत नाही, बरोबर आहे ना.
मनातलं अज्ञान संताच्या बोधानं सुटतंय आणि पाप मिटतंय. पाप मिटून जाते, पाप उत्पन्न होत नाही. त्याचं नाव ज्ञानी. त्या अंतःकरणात ज्ञान असतं. तिथे पाप पुण्य उत्पन्नच होत नाही. तो मार्ग ज्यांच्या आयुष्यात पुण्यानं पाप, इच्छा नाही आम्हाला पुण्याची आणि पापाची. मग कोणती इच्छा? भगवंत प्राप्तीची. हे जन्म भगवंताला प्राप्तीसाठी आहे माझा. हे जेव्हा बुद्धीला कळतं, बुद्धीला, ज्यांची बुद्धी पुण्याच्या सागराला प्राप्त केलेली असते, फाट पुण्य केलं असतं त्यांना साधू मिळतात, ग्रंथ कळतात. दोन गोष्टी. बाकीच्या वेळेला कसं असं देव रानाचं उलट पळत असतं, कवा चांगलं असतं, कधी सूर्य इकडं कवा तिकडं. असं एका ठिकाणी सूर्य तू डोक्यावर सकाळी तिकडं संध्याकाळी इकडं, ठीक आहे का अवस्था. तसं प्रारब्ध कसं असते. पण बोध आणि बुद्धी कधी सुटू नये बाजूला. तुने बदलतो जावा, कवा इकडं कवा तिकडं. तसं मन कवा इकडं तिकडं राहणे भगवंतापाशी. असं कधी होत? मन भगवंताचं एकरूप होत, त्याचं नाव ज्ञान. मन भगवंताशी एकरूप राहतं, त्याचं नाव ज्ञान. मन देहाकडे जातं, त्याचं नाव अज्ञान. नाही करा शंभरदा माझा देव मी छाया, मी छाया, मला पोती ती सांगायला माझ पुन्हा आहे की नाही. बोलविता धनी वेगळाची. आणि परमात्म्याला कुणाच्या ना कुणाच्या अंतःकरणातून बोलावं लागतं जगाला, नाही का. पुण्याचं वज असतं भगवंताच्या डोक्यावर. भक्ती पूर्ण झाली, कर्म खूप केलं, काही नाही मागितलं, आता ह्याला काय देऊ. देवाला पडला घोर तुमचा, देवाला घोर लावून टाकला तुम्ही. अशी भक्ती करत जाईल. बरी बा भक्ती करावी, देवानं हादरावं. आपण भक्ती करतो संसाराची, लेकराची, बाळाची, करत नाही का? आहे ना भक्ती, प्रेम. भक्ती म्हणजे प्रेम. लोक शब्द मोठे वाटत. भक्ती करत असायचं, प्रेम कुठला देवाचं. देव झुकते म्हणजे प्रेम नसतं करता. आपण काय करतो? पूजा. बायकेला वाटत हीच भक्ती. आणि पागल तर पुरण पूजा म्हणजे भक्ती का? कर्म आहे, नित्य कर्म आहे. केलं तर पुण्य नाही, नाही तर पाप. न केलं तर पाप वाचून नाही. असे पूजा जर केली तर पुण्य नसतं, कर्म नित्य. आपण ग्रहस्थी त्याला जावंच लागते. घरात त्याला बसवलं ना प्राण प्रतिष्ठा करून, त्याला नाही पाणी खात, त्याला लागत नाही. आलो घरात तुम्हाला खाऊ का दिलं, मग मला लागणार नाही. तसं बरोबर आहे ना. म्हणून नित्य कर्म हे रोज देवाला पूजायचं, तुळशी देवाला लावायचा, अतिथीचा आदर करायचा आणि साधू संतांना खुश करायचा. हे आपलं कर्म आहे. पण नाही केलं तर पाप आहे. विधी आहे. रस्ता करता विधी आहे. विधीचं पालन करावं लागतं, मग अंतःकरण स्वच्छ होत असत. स्वच्छ नसतं का? नसतं. कसंच नाही अंतःकरण. जन्माजन्मातले कर्म पाप वासना करून आणली सगळं पोतच्या पोत संचित कर. वाईट वागणे, वाईट बोलणं, वाईट कर्म करणं, नाही ते खाणं, नाही ते जाणं, नाही ते पाणी, नाही का कलियुगात आहे ना. मग ते पाप संघ असतं आपल्या सूक्ष्म रूपानं. म्हणून तसा प्रसंग समोर येतो. पण पाप पुण्याला बाजूला करून जो जीवात्मा नामात भक्तीत
ज्ञानात परिपूर्ण होतो तेव्हा तो राम. तो काय होतो? राम. म्हणून कर्मे छान करावं, भक्ती बी छान करावी आणि संताकडे जाऊन ज्ञान पण ऐकावं. कारण ज्ञान स्वतःला सुद्धा होत नाही. मी तेवढंच खरे. ज्ञान स्वतःला होतच नाही. विधान आहे वेदाचं. कारण प्रमाणे तुकोबाचं संताविना मोक्ष नाही ऐसे वेद देते ग्वाही. तुकोबा लिहून ठेव तुकोबा. आपण कुठं वाचतो तुकोबा? नाही, एकनाथ नाही, कुणीच नाही. संसार सुटतच नाही. सुटते का? संसार सुटेन, वासना सुटेन, वाटून भेटेन, खटखट मिटेन प्रयोग सगळं आपल्या पाशी. संसार सोडी ना. पण एक सांगू का? आपण त्याच्या नादी लागले की संसार आपला देव बघते. संसाराच्या नादी लागले की मर म्हणते. पण जर त्याच्या नादी लागलं, त्याला प्रेम दिलं, त्याचं स्मरण केलं आणि त्याला जाण्याला सुरुवात झाली, सगळं ते करता येऊन पटापट. ते म्हणतात त्यानं मंदिर आता येण्याचं मला बघावं लागून मायाचं. बरोबर आहे की नाही? ते म्हणतात देवाना कुणाचं कोण केलं तर मला जावं लागतं त्याच्या घरी. हे नाही केलं नामदेवाचं. लग्न केलं की नाही नामदेवाचं. म्हणून भक्ताकडे धावून येतो कोण? पांडुरंग. ज्ञानाचं काय करतो? भक्ताच्या भक्तीनं पांडुरंग धावून येतो. जनाबाईच्या सोबत दळतो नाही का? हे काम करतो ते फक्त देवाला नाव पिळते. त्या रामने ते वाचते. त्याला मज्जा येते. गौऱ्या थाप म्हणली. दोघ जण जनाबाईकडे आले. जनाबाई पोटात होती थापायला. गौऱ्या कुठे कुठं तिकीट आहे बसेच देत होत. म्हणले थापला गौऱ्या. काय बघतो रे? थापले देवात. नाही आला नाही तर मग बघायलाच का? मी कारण काम करते तू बी. तिला देवाने आपल्या गौरी येणार. बघा आता. पण त्याला काही वाटलं नाही. काय केलं नाही होते ना बाबा. चौकबाची ढोर उडी. काय केलं नाही त्यानं. पुन्हा तर गवळण सगळं निघाणाच केला. त्याने म्हणलं रामाच्या जन्मामध्ये वनवाचा सण केला. आता वनवास नाही बाप्पा म्हणला. देव कमी वाटला का तुम्हाला? देवले खेळ संत नाही. बरेच आहे ना म्हणजे बरोबर आहे की मी खेळपणा करते. त्याने वनवास भोगला. ते म्हणलं आता वनवास भोगायचाच नाही. आता सहवास. हा गोळ सगळं निघाला केला नाही. मज्जा केली लई. कृष्ण तुम्हाला लहान वाटला वय हो बाबा बाबा. कृष्ण कळतच नाही. भक्तासंग असणारा देव वेगळा, हृदयातला देव वेगळा, जगतातला व्यापक वेगळा, मंदिरातला वेगळा आणि तुमच्या भक्तीतला वेगळा. माहितीये का देव माहिती का आपल्याला कसं आहे ते? पण ते जीव सांग तुम्ही असा आहे असा आहे. कोण सांगते? आम्ही सांगतो का? मग तुम्ही असं आहे सांग जगाला. बरोबर आहे ना? हृदयात आहे म्हणून तर पटकन कृष्णाला द्रुपतीला आधी म्हणले द्वारकेचा कृष्णा, देव द्वारके कृष्ण. लय नाव घेतले ना कैलासाच्या असे त्याचं लय नाव घेतलं. राम राम गेले त्याला. पुन्हा म्हणजे हृदयस्था म्हणजे हृदयस्था तिथं प्रगट झाला. चौकडे पण ते वेगळ्या रूपाने
साखरच पण पेढ्यातली वेगळी आणि पोळीतली वेगळी नाही का. साखर चौकड तिची गोडीच आहे, पदार्थ नाना आहे, साखर एक आहे, तिचे रूप नाना आहे, तो एक आहे नाही का. बर्फी त्याची चिक्कू गोडच आहे, आंबा बी गोड आहे, सारखे का गोडी नाही. आंबा गोड, केळ गोड, पण सगळंच गोड आहे फळ नाही का. आता अंगूर झाले, तुमच्याकडे सुरुवात झाली आमच्या अंगूरची. पहिल्यांदा गुरु असताना गुरु द्यायची, मग नाना रूपाना आहे, भक्तासमोर वेगळाच आहे, जगामध्ये आहे तो वेगळाच आहे, व्यापक नाही करायचं रूप, आणि ज्ञानासोबत वेगळाच आहे. ज्ञानी साकाराला कधी सोय करत नाही, वळवळ करत नाही, त्याला माहिती आहे कसा आहे, दिसतो तसा नाही. ज्ञानी फार मोठा आहे, लय मोठा ज्ञानी, देवाचा देव जाणे जे. ज्ञानी म्हणजे देवाचा देव आहे ते, म्हणून श्रेष्ठ आहे. पण कळतच नाही जगाला ज्ञानी कोण, अज्ञानी कोण. आणि ज्ञान सांगायला कळतं कुठे कुणाला, कुठे गेले सांगतो. आधी मला प्रश्न पडतो, आता बाबले लोक आणि किंवा क्षणभर येते मुक्तीचारी साधे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करे. असोने संसार जीव करी, जीवेला वेग करा. असोनी संसारी जीवे वेग करे, वेगानं घ्या ना, पटपट पटपट घ्या. पुन्हा वाणी बंद पडला कसं घ्या, वेग करे. वेदशास्त्र वारी भाय, वेदाच्या भायातले 4 वेद, मग तुम्हाला तो कळू लागेल. उभा क्षण करी, एका क्षणात राम पण म्हणता येत नाही, म्हणता येते का. राल एक क्षण, मला एक क्षण, कुठे राम, मला एक क्षणात राम नाही म्हणता येत, पण एका क्षणात मोक्ष होतो. एक क्षण बुद्धी बदलते आणि राम बनते, ज्ञानात येते, स्वतःला ओळखते, सुखरूप होती, आणि ही अद्वैताची स्थिती, त्याला म्हणतात जीवन मुक्ती. जगात सत्यत्वाचा वाद होतो, दृश्य बाधित होत, अदृश्य प्रगट होत, सत्यत्व भगवंताचा हे कळतं, आणि दृश्याला मिथ्यात्व देऊन दिसताना ते नाही असं त्या अंतःकरणाला समजतं. ते अंतःकरण त्या भगवंतात विलीन होत, त्याचं नाम मोक्ष. एका क्षणात तू राम होतोस, पण हरी हरी मन, तुला एका क्षणात तुला माझ्याकडे मी घेतो, पण हरी हरी मन. ज्ञानोबरायांचा हरिपाठ आहे, संताची शिकवण फार लांडगी असती, मस्त सुंदर असती, आणि मनाला विरवणी असती. कारण त्या हरीपासून काय सुख होतं, हरी काय करतो, हरण करतो, दुःखाचं, पापाचं, अज्ञानाचं, क्रोधाचं आणि गुणाचं हरण करतो भगवंत. म्हणून तर हाक मारायचे, हरी हरी हरी, हरी ए रे, हरी या, आणि मला दोषातून काढा. माझी बुद्धी जडात आहे, देहात आहे, तिला बाहेर काढायचं पण निघत नाही, मला काढता येत नाही. मग तुम्ही जर काढायचं ठरवलं आणि तुम्ही जर काढू शकताल, तर हरीच काढू शकतो आपल्याला. कुठून? देहातून. मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. जेव्हा हरी 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 म्हणतो, तर पुण्याची परिसीमा होती, आणि अफाट पुण्य होत, तर हरीला ओळखायला सुरुवात होती. म्हणून नामातून हरीकडे जावं हे हरिपाठ सांग. नामातून हरी ओळखता येतो, हरीला ओळखायला नाम लागतं हे हरिपाठ सांग. का बरं? कारण अंतःकरण गलिच्छ असतं, वासनेनं भरलेलं असतं,
आणि क्रोधानं पेटलेलं असतं आणि भेदामध्ये एक असतं. म्हणून भेदाला काढायला अंतःकरण मलिन स्वच्छ बनायला नाम लागतं. आणि नामानंतर ज्ञानाला किती आवडतं. आधी ज्ञान होत नसतं, हे लक्षात ठेवायचं असतं. नाहीच, कारण नामाच्या नंतर ज्ञान आहे हे वेद सांगतो. कारण भक्ती म्हणजे नाम आहे. आणि भक्तीच्या हृदयामध्ये भक्ती जर पेरली तर ते हृदय हरीकडे जात, संसाराकडे जात. म्हणून भक्तीचा दिलासा आहे आपल्याला मनाला. जेव्हा भक्तीचा आरंभ होतो तर अंतःकरण स्वच्छ होत. त्याचा मल नावाचा दोष जातो. मल म्हणजे पाप. मल म्हणजे पाप. दुसरा दोष विक्षेप, चंचलता. मन चंचल बनत. आणि एक सांगू का, संसारी लोक फार चंचल असतात. त्याला नाम नाही, ज्ञान नाही, माती गेले, वाया गेले. अरे मीर काय फायदा आहे संसार केला? कुणाला सांगतो भूताला? काय केलं म्हणतो ते माणूस? संसार केला म्हणते, कमाईलं. कुणाची कमाई? कुणाला दिली? आपण म्हणतो कमवलं, शेत, घर, दार. ना 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 ना, हे आपल्या कल्याणाची नाहीये, जगण्याची. मग कमाई ही नामाची, ज्ञानाची, भगवंत प्राप्तीची ते असावी. हे करताना ते पण करा. एखाद्याला कळत आपण जर कमवतो तर काही भाग मागं टाकावा. सगळ्यात रवदून टाकत हाताला शेवटी खापर येतं, काहीच राहत नाही हातात. ज्याला दिलं ते देत नाही पुन्हा, हे लिहून ठेवायचं. जर आपण दिलं त्यांना मागायला पण जमत नाही आपल्याला. देणं तर बालांची बात आहे, बिलकुल देत नाहीत. कारण त्यांनाच पुरत नाही त्यांचं. तुम्हाला काय येते? म्हणून संसार हा विचित्र आहे आणि भगवंत सर्वत्र आहे, नाही का? संसार विचित्र आणि भगवंत सर्वत्र आणि जीव परतंत्र. चुकलं का जमलं? आपल्या हातात काहीच नाही. न जन्मायचं न मरायचं, काय आपल्या हातात? पण साधूकडे गेलं तर जन्म बी नाही, मृत्यू बी नाही, तू बी नाही, मी बी नाही, आणि वासना बी नाही आणि पुण्य बी नाही, कर्म बी नाही आणि धर्म बी नाही. फक्त तो एक आहे आणि तो आत आहे आणि तो मी आहे. हा व्यवहार पण नाहीये, फक्त अनुभूती, तो ज्ञान, तो ज्ञान. आता हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण न करे. आधी हरी हरी म्हणा, मग हरी प्रगट होतो हृदयात. याचं नाव हरिपाठ. हरी म्हणण्याने काय होतो? हरी कळतो, बुद्धीला हरी मिळतो, हृदयात त्याचा सहवास घडतो आणि देहाचा सहवास बंद पडतो. त्याला म्हणायचं हरिपाठ आहे ना. एका क्षणात येतो, श्वास घ्यायचं काम नाही. हरिपाठ म्हणजे काय आणि हरिरूप म्हणजे काय आणि हरी म्हणजे काय? हरण करणारा अज्ञानाचं, हरण करणारा दुःखाचं, हरण करणारा पापाचं. आपण पाप करतो तो त्या पापाचा हरण करतो, नाही का? नाव घेते पापाचं हरण नाही का? त्याला नाव घेतले की पापाचं हरण आणि त्याला ओळखलं की अज्ञानाचं हरण. त्याचं नाव हरी, त्याचं नाव हरिपाठ. कुठे कळते? वासना रात्री अभंग यावा, जरा एखाद्या बैलान ताल यावा. बेताल होती बाई ती आमच्या तर. 18 पुराण हरीशी. थांब, पुढे जायचं, एवढंच बघू. चिडी घ्या करायची. 24 जाणं, 4 वेदानं काय सांगितलं तरी जाणायचे. 4 वेदानं हरिपाशी नेले. 24 जाणं, 66 कारण, 18 पुराण, हरीशी गाती. या सगळ्यानं कोणाचं वर्णन केलं? हरीचं. आणि तो हरी कुठे प्रगट केला? ज्ञानानं. आला, हृदयात प्रगट झाला. हरीला प्रगट करायला वेळ लागतो.
हरी मनाला वाणी लागती, हरी कळायला ज्ञान लागतं, हरीला भेटायला शुद्ध मन लागतं. हरी म्हणताना पापाचा नव्हतं, आणि हरी हरीच म्हणून तर जेवढं पाप होतं तेवढं संपलं. ते हरीला तुमच्याकडे आवडतं, ते येतोच. तो येतो म्हणजे संत रूपाने. स्वतःला हरीला यायची ताकद आहे का? कसा येईल ते? येईल का हरी? नाही येता येत त्याला. नियम कसं मोडेल जगताचा हरी? नाही मोडत नियम जगताचा. ऐका, मग तोच हरी संत रूपानं समोर येतो, ज्ञान हृदयात येतो, वासनेला बंद करतो आणि मोक्ष पदावर नेतो. त्याला संत नाव येतं. त्या हरी म्हणण्याचं फल. आता चौविधी दान शास्त्री कारण 4 वेदानं हरी सांगितलं आहे. चौविधी जाण. जाण म्हणले इथं मन नाही म्हणणे. हरी मन वेगळं आणि जाण वेगळं. 4 वेदानं हरीची जाणीव करून द्यायला पूर्ण प्रयत्न केला. चौविधी जाण, शास्त्री कारण, 18 पुराण न हरीसी गाती. वेदानं प्रगट केला नाही का? गीतेनं त्या हरीचं जाणीव करून दिली आणि संतांनी त्याची प्राप्ती हृदयात करून दिली. असा आमचा हरी आहे असं माऊली सांगतात. तो कुठं कुठं आहे, कसं कसं आहे, तो काय करतो, तो झाकलेला असताना काय करतो, तो जगतामध्ये कसा राहतो, तर देहामध्ये अंतरात्मा कसा बनतो आणि जीवाला तारक कसा बनतो, समोर कसा संत रूपाने येतो आणि ग्रंथाला कसं प्रगट करतो, बुद्धीला कसं ब्रह्म करतो, तो हरी माझा वेगळाच आहे. म्हणून हरी हरी म्हणा. हरिपाठली मस्त आहे, सोपा नाही हरिपाठ. साध्या बुद्धीला कळण्यासारखा नाही, मट्ट बुद्धीला काहीच कळत नाही. संसार कळतो पापी वासना. ती जी स्त्री संसार नासून करते का तिला स्त्री म्हणते मी. हमेशा अति लोभ अति पाप, अति ज्ञान अति छान. मग अति संसार लोकांकडे जावं ते सांगते पटापट पटापट पटा. आयुष्याच्या शेवटी पण तो संसारात बुडलेला, त्याला कळतच नाही. रिटायर झालो, आता हरी हरी म्हणावं, हरीसाठी जगावं, हरीला नामात घ्यावं, मुखात घ्यावं आणि हरीशी प्राप्त करावं. रिटायर झाला तर नीट वागतील बाप्पा. तुझा आयुष्याचा काल तो संसारातला घातला माती सगळा. आता तरी सावध हो, सावध होय मुडा संसार थोडा. हे पाण्याचा बुरबुडा ते बी कळलं त्याला. ऐकत घरी येत जात कधीतरी मंदिरात बळच वडील. आता पुढे चला. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वायावर्त कथा. आता म्हणली की बाकडी राग येते माझ्या कथा सांग. आता तर कथेलाच उत आला बसा. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. बघा तुमची माय काय असतं का तुम्हाला काय. मंथुनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी. वाया तर कथेला उतो आले. मंथुनी नवनीता, नवनीत म्हणजे लोणी. जो मंथन करतो दुधाचं दह्याचं साईचं आणि मग लोणी येतं आणि ते घे. मग तसा वेदाचा सार मी ब्रह्म आहे ते घे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. काय सांगितलंय माऊलीनं? अनंताला घे ना बुद्धीत. वाया व्यर्थ कथा सांडी. कथा तर का उत आला. मराठीत माणसं तरी तुला ते घालात. पायाखाली माणसं मिळली परवा. त्याच्या आधी संतांना हृदयात भरून दिलं. कोणचा कुंभ मोठा घेता येईना, घेता येईना. जाऊ बाबा जाऊ. घे तसे घे अनंता वाया व्यर्थ कथा. हे व्यर्थ कथा बडबड बंद कर. जो अनंत आहे त्याला घे. आता पुढे एक हरी आत्मा जीव श्री व सम. हे तर कुणास कळत नाही हो बाबड्या लोकांना.
मी परवा विचार करते, मी तुम्हाला म्हणे का ब्राह्मण गाव आहे आमच्या, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा नघाली मन ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. काय हरिपाठ रे बाबा, घनदाट भरलाय, ज्ञानाने दिसतो तो कळतो. हरीशिवाय काहीच नाही, हरी बोलतो. हरी तुझ्यात आहे, तू माझ्यात आहे असं संत सांगतो. हरी परिचिन्न आहे, तू भक्ती ठरती, आणि हरीला न ओळखल्यावर शक्ती ठरती, आणि हरीच्या प्राप्तीमध्ये मोक्षावनं हरीची प्राप्ती होती. हे ज्ञानारूपात हरीचं वर्णन आहे. पण एक सांगते तुम्हाला, एक हरी आत्मा अभिवाद हे गुह्य कुणालाच कळत नाही, संताशिवाय कळत नाही. वर्ण एक हरी आत्मा, एकच आहे, तो आत्माच आहे, आणि तो हरी झालाय. त्याला नाव नाना आहे, पण तो नाना नाही. हे आमचा हरिपक्ष आहे. मंडळात तर कळते का कधी? नाही कळतो मुत्राबाई. एक हरी आत्मा, तो जीव बनला, तो शिव बनला. जीव शिव समा वाया तू दुर्गमा नघाली मन. तुझ्या मनाला हरी ओळखून घे, आणि तुझं मन हरी कर, दुसरं काहीच करू. आधी कथा सांगते, व्यर्थ कथा सोडून द्या. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आता तर कथेशिवाय काहीच नाही. कथा कथेचा विक्रा नाही का? कथा विकार निघाले हे मामटे. काय म्हणले की पुढचा आहे का मस्त विचार. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्ग मन घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. आम्हाला पाठ आहे, आम्ही हरी वैकुंठात बघितलाय. वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. माऊली म्हणतात आम्हाला सगळे हरी दिसायला येतं. मनुष्य प्राणी नाही, जीव नाही, आकार नाही, काहीच भिन्न नाही. भिन्नात अभिन्न पाहतो आणि भिन्नाला सोडून देतो, त्याला आम्ही हरी म्हणतो. लय मस्त आहे हरिपा, कळतच नाही. सार निर्गुण सार, काय माऊली बोले खटाखट. त्रिगुण सार. पण साय केली टाक बाजूला म्हणतात, लोणी काढतात आणि भांडवल म्हणतात निगमा कधी कर, निगमा लोणी कधी बाई म्हणते का सागावर हातवरी करा. मला हे सांगायचं, लोणी तुम्हाला पाठत आहे सगळ्याला. परमार्थ सपाटा लोणी पाठ काढायचाच बुद्धीतून, आणि आत्मबुद्धीला भोगायचाच मनात तण. खरं सार म्हणजे देह आहे, आणि आसार म्हणजे परमात्मा आहे. मग ते हातून का जाय निघायचं, आणि परमात्म्यात बुद्धीला बांधायचं, अनुग्रह संताचा घ्यायचा, आणि बोधात्र घ्यायला न्यायचं, आनंदासोबत राहायचं, आनंद रूप व्हायचं, त्याला आत्मरूप म्हणायचं. आणि ती बुद्धी हरीला धरती का हरीला सोडती, खरं सांगायचं. ते मन आणि ती बुद्धी हरीला धरती, संसारातून तरती, परब्रह्मरूप बनती. ही हरिपाठाची स्थिती जाती. आधी हरी हरी म्हणते आणि शेवटी हरी होती. म्हणणं वेगळं आणि होणं वेगळं. हरी होणं वेगळी बात आहे. हरी म्हणणं वाणीचं सामर्थ्य, ना हरी होणं संताचं सामर्थ्य. संतच हरी असतात नसतात का? म्हणून जी माऊली शब्द ते फार सुंदर आहे, छान आहे. संत संत ते हरी असे चार वेद बोलतात. संत कोणी धारी आहेत? तुम्हाला बघत ते आकार बोलणं त्याचं काही नसतं, त्याच्या हातात काही आहे का? हातात काही नाही. आम्ही महाराजा पुढे जायचा, मुंडकवरी होत नव्हतं. तो वक्ता नव्हे श्रुती यावी ना. आमची महाराज म्हणायचे वन जातो, ज्ञानाकडे काय करतो? जातो का? न जाता करतो.
का सगळं करून टाकतो ते म्हणतो माझ्याकडे यायला अडचण नको आपण असलेला मी सांभाळतो त्याला. खरं ते माझ्याकडे यायलाय. लहान बाळ चालायला माय हात धरती, खड्डा असला की बाजूला करते आणि चिखल असला की पायात चप्पल घालती. चिखल लागून येत नाही. तसा साध्या काळा बुद्धीमध्ये अज्ञानाचं चक्कर भगवंत ठेवतच नाही. उपाधीचा चिक्कल नाही ठेवत संत. संताला देव भक्ताला बी असतो आणि देव संताला बी असतो. नसतो का? तू का बरं जेव्हा आठवत होत उठेल उठेल म्हणा मला येत होतं का? एकदा भाकर आणली जिजाबाई मडके टाक. काय मागून तर काय करायला नव्हतं. भाकर टाक. कधी झुणका बघा त्याच्या शिर्डीमध्ये झुणका भाकरी ताटात काहीच नव्हतं. त्या 4 थाळ्या थाला लागायचं म्हणजे थाला आणि त्याच्यामध्ये काय भाकर आणि भाजी जुटा होतं का? आणि मग आले भंडारे माळ बायको तुका मला वाटलं पांडुरंगा जेव्हा आता ये म्हणते देवा आला की दिसतो का जिजाबाई? ते तुका मला दिसला जिजाबाई दिसतो का? म्हणजे अजून एक म्हणजे कोणाला त्याचं नाव होतं की शिडत होती नाही नाही दे खाऊ दे. जेव्हा तुकोबारायांचा अवतार व्हायचा होता आता आली बीच नाही आता आणि गाठा बनवायचा आहे. भगवंत म्हणले तुकोबा नामदेवाचा अवतार तुकोबा जा म्हणले खाली. तुकोबा नगर म्हणतात कलियुगाचे लोक म्हणे मला ठेवतील म्हणले. मी जात नाही देवा. कारण भक्ती मार्गाचा झेंडा लावायचा, भक्तीचा ध्वज फडकवायचा आहे, अभंगाचा गाथा करायचा आहे. मी नाही जात म्हणले देवा. नाही जा रे. जातो देवा पण एक वचन द्या. काय देऊ रे तुकोबा? मी हाक मारा घ्यावा लागेल मग मी जातो. बोल म्हणले तर काय करावं? भक्तीतच मांडायची आणि भक्ती संप्रदाय टिकत नाही वारकरी आणि माझे भक्त माझ्याकडे येतील आणि मग संताकडे जाऊन मुक्त होतील ही चिंता देवाला. विठ्ठलाला जाय काही नाही हरकत नाही जा म्हणा अवतार घे. आणि आवाज दिला येतो रे तुकोबा येतो. कसं कोवा को आले सांगू का मी? 1000 बारे आले की नाही आले का? आले. अहो तुकोबानं ध्येय ठेवल्यावर 3दा तुकोबा वापस आले. काय करावं आता? इथं किती बी आलं आला का विठ्ठल 100 बार आले का? आले प्रेमळ भक्त आहे, निष्काम भक्त. म्हणून जेवढे भक्त असे होऊन गेले संत पुढे होणे नाही. आहे का आता? बघा बाजारे पापाचा आहे का? संत कोणी करत हुडकून हुडकून मिळणार नाही. मला उभे काय सर्वजा त्रिगुणा सार निर्गुण ही सार सारा सार विचार हरिपाठ. हरिपाठात सार वेळा सर्वे हरी सांगितलंय आणि हरी प्रगट केलंय. आपण यंदा म्हणले त्रिगुणा असार निर्गुण हे सार सत्व रजतम हे काय आहे तर असार आहे आणि भगवंत असार आहे. ह्या गुणाला सोडून जेव्हा बुद्धी पुढे जाती तर भगवंत बसे राहती. त्याला सार म्हणावं. गुन्ह्याचा पलीकडे तो बसलाय आणि गुन्हामध्ये संसार अडकलाय. व्यवहार गुन्हाचा आहे परमात्मा गुन्हा वाचू नये म्हणून त्रिगुण हे त्रिगुण हे नाही त्रिगुण हे असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ. सार बी सांगितला असार बी सांगितला. सगुणा निर्गुणा गुणाचे गुण हरिवी नमन व्यर्थ जाय. सगुण निर्गुण त्या भगवंताचे नाना रूप आहेत. गुणाला म्हणतो तो वेगळा आणि गुण देत असतो तो वेगळा. 3 गुणाचे 3 परमात्मा. जगताचा पालन, जगताची उत्पत्ती आणि जगताचा संहार. ह्या 3 गुणामुळे 3 देव बनले. सगुण निर्गुण. निर्गुण गुणाला येते तो सत्य त्रिकाल अभावात येत आहे. तो सृष्टीच्या आधी मधी सृष्टीनंतर पण आहे तो निर्गुण आहे. आणि
जो गुणानं बनला तो सृष्टीसाठी तयार झाला. सृष्टीचा पालक मालक चालक संहारक तो गुणानं बनला. आणि सृष्टीमध्ये व्यापक आहे तो निर्गुण राहिला. तो आत आहे आत्मा झाला. तो बाहेर आहे व्यापक बनला. आणि तो मुखातून आला तो राम बनला. आणि त्याची जाणीव झाली तो मुक्त झाला. हरिपा रोज अभंग 2-2 घ्यावत काय की लय तगमग होतो जीव. आपण निर्गुणा गुणाचे गुण हरिविन व्यर्थ जाय. ज्या मनात हरी नाही ते मन कसं व्यर्थ. ज्याला हरीनं कळालं नाही मनाला ते मन व्यर्थ. ते श्वास व्यर्थ, ते जगणं व्यर्थ, तो आयुष्याचा काळ व्यर्थ, ते माणूस व्यर्थ. हो मग तोंडात हरीच नाही. सगळं संसार सगळे कष्ट माणूस भ्रष्ट. मी बोलते स्पष्ट करणं मी त्याला तुच्छ समजते. कचरा समजते त्याला. कोणी संसारिक लोकांचं वरण मी कधी करत नाही. कचरा निवड बिनकामाचा. ती मोहरी काढते तिकडे ठेवले तिकडे बघायचं का. आणि वैभव संत वैभव ग्रंथ वैभव हरिपाठ वर्ध वैभव नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरची न लागती सायस जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. निराकार नाही जाकार जेतो चराचर हरिसी चराणी आचार. कुणाला भजे हरिसी. अव्यक्त निराकार नाही जा आकार. अव्यक्त कोण आहे परमात्मा आहे. त्याला आकार आहे का त्याला भक्ती करणारे पण मोठ श्रेष्ठच आहे. आणि जे व्यक्त साकार आहे त्याची पण भक्ती आहे. आणि जे निराकार आहे त्याची पण भक्ती आहे. अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथून चराचर. त्या निराकार सत्तेतून जगताची स्थिती आहे. जगताची उत्पत्ती आहे. आणि त्या चराचरामध्ये तो व्यापक आहे. हे ज्याला कळलं त्याची भक्ती पूर्ण आहे. ज्याला कळलं नाही त्याची भक्ती अपूर्ण आहे. म्हणायला हरकत नाही. खरं बोलला काय द्यायचं खोटं बोलायला भेट जावं. बोललं काही वागलं पुन्हा नको बाय असं नाही करायचं. मी संतान शिकवले. खोटं बोलणं वाईट वागणं मनात कपट ठेवणं गच बसणारे लोक लय दुष्ट. घ्यावं ते नाम द्यावं ते ध्यान दान दान आणि व्हावं ते ब्रह्मरूप. एवढं शिकावं इतकंच करावं. व्हावं ब्रह्म कळावं ब्रह्म हृदयात खेळावं ब्रह्म चित्तामध्ये ब्रह्म सगळं जग ब्रह्म. मग मी वेगळी का. ही स्थिती भोगायसाठी आपण खाली आलो का कपटी गच बसायचं. गुणाचे अगुण हरिविना म्हणा व्यर्थ झाले. अव्यक्त निराकार नाही या आकार हरिसिपी झालं. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मणी. ज्ञानदेव ज्ञानदेवाच्या ध्यानात काय आहे मनात काय ज्ञानबरायांच्या रामकृष्णाचा जप करतात ते. अंध जन्मुनी पुण्य होय. रामकृष्ण मंदिर अंध जन्माचं आपलं काय होतं पुण्यदायक होतं. आणि आपलं पाप निवृत्त होतं. आणि संताची भेट होती आणि हरीची प्राप्ती होती. याचं नाव हरी पाठ. ते सुंदर सांगितलं. सगळं वेदाचं ज्ञान जगाले सगळं ज्ञान. गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय.